नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फक्त चर्चा नाही, मोर्चा. 22 जून रोजी काढणार मोर्चा. मराठींसाठी मोर्चा न काढता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या, चर्चा करूया असं सांगून भलावण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना मराठी एकीकरण समिती नेत्यांनी मराठीसाठी तुम्ही ठोस ग्वाही देत नाही, त्यामुळे आम्ही मोर्चा काढणारच असा निर्धार असल्याचे सांगितले. मराठी कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांवर मराठी फलकांसाठी 22 जून रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार करताच जिल्हा प्रशासन धास्तावले असून मंगळवारी मराठी एकीकरण समिती नेत्यांशी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बर्मणी यांनी चर्चा केली. मराठी हक्कासंदर्भात समिती स्थापन करून प्रश्न सोडवण्यात येतील अशी भलावण पुन्हा करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण त्याचवेळी मराठी भाषिकांना घटनात्मक हक्क देण्यासंदर्भात आपण काहीही करू शकलो नाही असे सांगून हात वर केले. बैठकीत समिती नेत्यांनी सरकारी नियमांप्रमाणे कार्यालयांवर मराठीतूनही फलक असले पाहिजेत, त्यामुळे त्या नियमांचे पालन जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच करण्यात यावे असा आग्रह धरला. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, पण मराठी भाषेतून कागदपत्रे फलक असणं हा आमचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने करावी, यासाठी आमचा मोर्चा निघणार आहे असंही सांगितलं. तर केरळम येथे कासरगोड परिसरात कन्नड भाषिकांचे हक्क सरकार जपत आहे, त्याप्रमाणे आम्हालाही आमचे भाषिक हक्क देण्यात यावेत अशी मागणी केली. मध्यवर्ती मराठी एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, मदन बामणे, ॲडव्होकेट MG पाटील, आबासाहेब दळवी, पंढरी परब, सुनील बाळेकुंद्री, अंकुश केसरकर, संतोष कृष्णाचे, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, नेताजी जाधव, श्रीकांत कदम, सूरज कुडुचीकर, रामचंद्र मोदगेकर आदींनी मनोगत व्यक्त केली.